वीर समर्थ. आपण गेल्या खेपेला अध्याय 2 मधल्या 443व्या ओवीला होतो. आपुल्या चित्ताची जी का साम्यावस्था तेची जाण पार्था योगसार. चित्ताची साम्यावस्था ज्याच्या योगे आपल्याला जे होणारे सुख दुःख आहेत, त्रास आहेत, ते नाहीसे व्हावेत यासाठी म्हणून आपला सगळा हा अभ्यास चालू आहे. आणि मनुष्य जन्मामध्ये हे शक्य आहे. चित्ताची साम्यावस्था म्हणजे काय? जे आपण आपली इच्छा असते की कर्म तर आपल्या हातून घडतच, कर्म आपल्याला टाळता येत नाही, पण ते कर्म त्याच्या मागे जर काही फळाची इच्छा असेल, त्याची परिणती अमुक पद्धतीने हे कर्म पूर्ण व्हावं आणि त्यातनं फलनिष्पत्ती ही व्हावी अशी जर मनात कल्पना असेल, आणि ती असतेच, तर कर्म पूर्ण झाल्यानंतर तशीच फलनिष्पत्ती होईल, तसंच ते सिद्धीला जाईल जसं मला हवं आहे असं प्रत्येक वेळा होत नाही. कधी सिद्धीला जातं, कधी जात नाही. या दोन्ही वेळेला माझ्या चित्ताची सम अवस्था म्हणजे सिद्धीला गेलं तरी फारसा संतोष नाही वेगळा, आणि सिद्धीला गेलं नाही तरी विशेष दुःख नाही. ह्या दोन्ही पासून आपण अलिप्त राहू शकलो तर ती साम्यावस्था चित्ताची. ते कसं जमेल? तर जे जे कर्म घडतं आपल्या हातून, जे अटळ असतं, मला टाळता येतच नाही, त्यामुळे ते केलं म्हणण्यात काही हशील नाही. म्हणून जे जे कर्म हातून घडेल ते ब्रह्मार्पण म्हणजे परमेश्वराच्या इच्छेने सत्तेने ते झालेलं आहे, आणि त्याची फलनिष्पत्ती देखील त्याच्या इच्छेने सत्तेनेच झालेली आहे. हा भाव मनामध्ये टिकला तर ही साम्यावस्था टिकते. म्हणून आपल्या चित्ताची जी का साम्यावस्था आहे तेची जाण पार्था योग सार. योगाचं सार काही असेल, काय साधायचं असेल योगामध्ये, तर चित्ताची साम्यावस्था साधायची. असं चित्त हे नेहमी शांत, समाधानी, तृप्त राहतं, त्याची तक्रार असत नाही. असं चित्त ज्याला साधलं, ज्याचं चित्त असं झालं, त्याचं जीवन किती सुखमय होत असेल याची आपल्याला तरी सध्या कल्पनाच करावी लागते. पण त्या कल्पनेचा आदर्श म्हणजे ही संत मंडळी आहेत, ज्यांची नावं आपण सतत स्मरणात ठेवतो, ती स्मरणात राहतात. ती त्याच्याकरताच राहतात की त्यांची साम्यावस्था चित्ताची झाली होती आणि त्यांचं जीवन आजपर्यंत आपल्याला प्रकाश देत आले. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. मन बुद्धी माझी जेथे एक भाव तया ऐसे नाव बुद्धियोग. बुद्धियोगाची ती पाहता महती दिसे गौण अति कर्म भाग. परी तेची कर्म आचरावे सांग तरीच हा योग प्राप्त होय. मन आणि बुद्धी यांची एकवाक्यता झाली. आपल्याला सहसा असं जाणवतं की बुद्धी मला एक दिशा देत असते, एका कर्मासाठी प्रवृत्त करत असते, आणि मन मात्र दुसऱ्या कोणत्या कर्माकडे ओढत असत. कारण मनाला विषयांची आसक्ती असते, मन विषयांना चिकटतं. त्यामुळे बुद्धी जरी सांगत असली की हे योग्य नाही, तरी मन आपल्या देहाला विषयांच्या प्राप्तीकरता कर्म करायला लावतो. आणि म्हणून हा मन आणि बुद्धीचा एक निश्चय होणं, दोघांची एकवाक्यता होणं. कुठे एकवाक्यता होणार? सत्य काय आहे याच्याकडे, या सगळ्या
दृश्य विश्वाचं सत्य आधारभूत असलेलं परमात्म तत्व एकदा बसलं पक्क मनात की सगळीकडे कृष्ण व्याप्त आहे. सगळ्या घडामोडींचा करता तोच आहे. सगळ्या दृश्याचा अधिष्ठान तोच आहे. सगळ्या दृश्याचं मूळ स्वरूप तो आहे. हे जिथे एकदा चित्तात बसलं, आणि एकवाक्यता फक्त याच बाबतीत होऊ शकते, कारण हीच एक बाब पूर्णपणे सत्य आहे की चहूकडे फक्त परमात्मा व्यापून आहे. आणि म्हणून अन्य कोणत्याही मतावर या दोघांची एकवाक्यता होऊच शकत नाही. कारण सत्य असेल तेवढंच फक्त बुद्धी आणि मनाची एकवाक्यता व्हायला कामाचं आहे, उपयुक्त आहे. कारण जे असत्यच आहे ते सतत बदलणार आहे, तात्पुरतं आहे. त्यामुळे एखाद्या तात्पुरत्या गोष्टीवर टिकलेलं आपलं मन आणि बुद्धी जरी एकत्र आली तरी ते तिथे ते अधिष्ठानच नाहीसं होत असल्यामुळे, परिवर्तित होत असल्यामुळे, म्हणून आपल्याला जशी आपल्या दैवताची प्रतिमा असते, आपल्या सद्गुरूची प्रतिमा असते, सद्गुरूचं स्थान असतं, त्याच्याकडे ओढ तर आपली असते, पण ती प्रतिमा किंवा ते स्थान किंवा देवाची मूर्ती ही आपल्याला अंतिम आनंद देऊ शकत नाही, अंतिम सुख देऊ शकत नाही. ते माध्यम जरूर आहे. कारण आपलं मन एकाग्र करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे. आपलं मन तिथे ओढ घेतं, बुद्धी त्याला समर्थन करते, आणि मग आपण त्या मार्गे सत्यावर जर चिकटलो, मन आणि बुद्धी सकट असा एक भाव झाला तर त्याला बुद्धियोग म्हणायचं. पण बुद्धियोग ह्याच्यामध्ये आता कर्माचा कुठे अंतर्भाव नाहीये. पण मुळात जीवन जगत असताना कर्म प्रत्येक देहाला अटळ आहे. आणि म्हणून जरी बुद्धियोग हा बुद्धियोग असला, मन आणि बुद्धी एक वाक्यता होऊन राहिले दोघही जण. मनही आणि बुद्धी, आता मन कुठेही ओढत नाही. बुद्धी आणि मन एकपणे त्या परमात्म्याच्या स्मरणामध्ये, अनुसंधानामध्ये टिकून राहिलं असेल, स्थिरावलं असेल तरी कर्म बंद पडत नाही. मग कर्म यथासांग चालायला लागतं, छान चालायला लागतं, अत्यंत सहज कर्म चालायला लागतं. म्हणजे त्या दोघांची प्रतियोगिता लावण्यापेक्षा कर्मयोग आणि बुद्धियोगाची, ज्ञानयोगाची, ज्ञानयोग साधला की कर्मयोग आपोआपच साधतो. किंवा कर्मयोग साधला, कर्मयोग म्हणजे तरी काय, निष्काम कर्म साधलं, कर्म करताना कर्तेपणाचा अभिमान नाही आणि त्याच्या परिणामाचा त्याहून आठव नाही. कर्म आणि त्याचं फळ हे सगळं परमेश्वराचं आहे. इथे केवळ परमेश्वराचंच अस्तित्व आहे याबद्दल बुद्धीचा निश्चय झाला. जितका प्रखर निश्चय होईल तितकं मन त्याच्याकडे आकृष्ट होतं. कारण मनाला देखील स्थिरावायला जागा पाहिजे असते. मन जिथे जिथे आपलं भरकटतं ते सतत अस्थिर गोष्टींवर फिरत असतं. म्हणून बुद्धीचा निश्चय होईपर्यंत मनाला अशी जागा नाही मिळत. मग त्याला वेगवेगळे विषय महत्वाचे, आकर्षक वाटतात. म्हणून या दोन्हीचा जर समन्वय झाला, बुद्धीचा निश्चय झाल्यावर मन मग इकडे तिकडे भरकटत नाही. मग असा तो बुद्धियोग साधला, मन आणि बुद्धी आता एकरूप झाले परमात्म तत्वावर. मग देह धारण आहे तोपर्यंत देहाकडनं जी कर्म घडतात ती सहजपणे परिपूर्ण कर्म घडतात. वरतीच आत्ता सांगितलंय, जेव्हा जेव्हा कर्म ब्रह्मार्पण होतं मनबुद्धीनी, मनाने आणि बुद्धीने निश्चय असतो की हे कर्म संपूर्णपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कर्म हे परमेश्वराचं आहे, ईश्वराचं आहे, भगवंताचं आहे. असं ते भगवंतार्पण झालं की मग ते पूर्णच असतं. त्याची फलनिष्पत्ती काय झाली याचा कुठेही संबंध असत नाही. पूर्ण फल हे कर्म असतं. असा कर्मयोग मनबुद्धीचा निश्चय झाला म्हणजेच बुद्धियोग साधला की कर्मयोग साधतो.
परी तेची कर्म आचरावे सांग, तरीच हा योग प्राप्त होय. खर तर बुद्धीचा निश्चय झाला, बुद्धियोग साधला की कर्मयोग आपोआप साधतो. पाहे धनंजया कर्तृत्वाचा मद, आणि फलास्वाद गाळोनिया. कर्तृत्वाचा अहंकार नाही आणि फलाची अपेक्षा नाही, हे जर नाहीसं झालं, हे केव्हा नाहीसं होतं? बुद्धियोग साधला म्हणजे. मग अशा अवस्थेत उरे जे जे कर्म, तीच येथे जाण, स्वभावे संपूर्ण योग स्थिती. मग अशा बुद्धियोगामध्ये जी जी कर्म होतात ती यथासांग परिपूर्ण होतात, फळनिरपेक्ष होतात, आणि मग ती खरी योगस्थिती असते. सहज जीवनामध्ये मनुष्य जीव स्थिर होतो. तरी होई स्थिर बुद्धियोगी थोर, करोनी अभेर फलाशेचा. म्हणून आता तू बुद्धियोगात स्थिर होऊन जा. मन आणि बुद्धी यांची एकवाक्यता कर. सत्यावर ते दोन्ही स्थिर कर आणि फळाशेचा पूर्णपणे निराश कर. फळाशा ही तुझ्या जीवनाला आग लावणारी आहे, खर तर अशांती पसरवणारी आहे. पार्था बुद्धियोग साधिला जयांनी, पावले ते ज्ञानी पैल पार. असं ज्ञानयुक्त स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे, प्राप्त व्हायची आहे. जीवनाचं सार्थक सार्थक काही असेल तर ज्ञानयुक्त स्थिती म्हणजेच बुद्धियोग, म्हणजेच बुद्धी आणि मन यांची एक वाक्यता, एक निश्चय. नाही तया पुण्य नाही तया पाप, तुटे आपोआप द्वंद्व बंध. सर्व प्रकारची द्वंद्व, आपण खर तर द्वंद्वांनी ग्रस्त आहोत. पदोपदी आपल्याला द्वंद्व ग्रसित करत असतात, त्रास देत असतात. म्हणून पुण्य पाप, योग्य अयोग्य, चांगलं वाईट, अशा प्रकारचे सर्व भेद, सर्व द्वंद्व हे ज्यांनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे, ज्यांच्या पाशांमुळे आपण त्रस्त आहोत, ग्रस्त आहोत, जी सतत सुख दुःख आपल्या पुढे सुख दुःखाचे लोंढे पाठवत असतात. कधी मोठं सुख तर कधी लहान सुख, कधी मोठं दुःख तर कधी लहान दुःख, ते सगळं आपोआप शांत होऊन जात. मनबुद्धीची एकवाक्यता झाली की यांचा कुठे मागमूसही राहत नाही. त्यामुळे कर्म परिपूर्ण होतं नेहमी, आणि पाप पुण्याची बाधा, द्वैताची द्वंद्वाची बाधाच नाहीशी होते, असं ज्ञानदेव माऊली सांगतात. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः, जन्मबंध विनिर्मुक्तः पदं गच्छन्त्यनामयम्. पार्था योगी तरी वर्तती कर्मात, परी अनासक्त कर्मफली. म्हणून या तया पाहे धनुर्धरा, नाही येर झारा गर्भवास. मग जे शाश्वत ब्रह्मानंदे पूर्ण, पावती ते स्थान योगयुक्त. योगी जरी असला तरी तो सतत कर्मरतच असतो. जोपर्यंत देह धारण आहे तोपर्यंत कर्म कुणाचेही सुटत नाही. कर्म चालू असतं, पण ती कर्म अनासक्त असतात. कर्मफळामध्ये अनासक्त असतात. अनासक्त म्हणजे फळाची बिलकुल चिंता नसते. कर्म चालू असताना त्याचे कष्ट वाटत नाहीत, कारण ते कर्म मी करीत नसून परमेश्वर माझा भगवंत करतोय याची पुरेपूर खात्री असते, पुरेपूर विश्वास असतो, पुरेपूर श्रद्धा तयार झालेली असते. असं कर्म करत असताना, पूर्ण ब्रह्मार्पण कर्म चालू असताना, त्याला नाही येर झारा गर्भवास. गर्भवासच मुळात वासनेतून निर्माण होतो असं सांगतात. वासना शिल्लक राहते अंतकाळी, आणि ती पुढे आणखीन देह धारणेला कारणीभूत होते.
म्हणून मग तो गर्भवास आणि मग हे सगळ्या सुखदुःखांच्या खेळामध्ये तो जीव येतो. म्हणून पण ज्याची बुद्धियोगाची स्थिती साधली, कर्मयोग ज्याला साधला, हे सगळी एकाच योगाची पर्यायवाची नाव आहेत. त्यामुळे अशी कर्म घडतात की पूर्णपणे फलाच्या आसक्तीपासून अलिप्त असतात, कर्तेपणापासून मुक्त असतात. म्हणून त्याला पुन्हा वासना शिल्लक राहत नाही, ज्याला महाराज आपले अंतकाळ साधनं म्हणतात. अंतकाळी केवळ भगवंताचं स्मरण आणि शुद्ध स्मरण, फक्त तू आहेस, काहीही घडत नाहीये, अशा भूमिकेमध्ये आपल्याला जायचंय. तो योग साधायचा आहे. मग जे शाश्वत ब्रह्मानंदे पूर्ण पावती ते स्थान योगयुक्त. असं योगयुक्त जीवन याची देही याची डोळा याच आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतं. कृष्णा कृष्णा कृष्ण. 454व्या ओळीला आपण आलो. आता पुढला भाग पुढच्या खेपेला पाहू.